येस, वाव. कालचा चॅप्टर आपला काय होता? हार्ट मॅजिक, है ना? मस्त. कालचा जबरदस्त चॅप्टर होता आपला आणि मस्त प्रत्येक ड्रीम साठी, प्रत्येक गोष्टीसाठी आपण ते प्रॅक्टिस करू शकतो हार्ट मॅजिक. आणि रात्री अक्षरशः आपला रॉक घेऊन पण ती प्रॅक्टिस करू शकतो, नाही का? असं रॉक घेऊन पण ते हार्ट मॅजिक आपण हार्ट जवळ ठेवून तसंही करू शकतो. आणि जबरदस्त असं त्याचा आपल्याला रिझल्ट येणार आहे. येस. आजचा जो आपला टॉपिक आहे, आता 21वा दिवस आहे. 21वा दिवस आपला जो आहे तो मॅग्निफिशन आउटकम, हिंदीमध्ये बेहतरीन परिणाम आणि मराठीमध्ये भव्य दिव्य परिणाम. म्हणजे थोडक्यात काय की आपल्याला जी गोष्ट करायची आहे किंवा आपल्याला गोष्ट ती आधीच पाहिजे, छोटी छोटी गोष्ट असेल मोठी असेल, काही पण आपल्याला अचीव्ह करायचं, त्याला आधीच आपण त्या आपल्या याच्यात बघून त्याला की वाव, त्याला मॅग्निफिकेशन आउटकम लावू शकतो आपण त्या गोष्टीसाठी. म्हणजे ती गोष्ट एवढ्या प्रकारे छान झाली आहे, सगळं काही तिथं आपल्याला पाहिजे तसं झालेलं आहे. ते जर आपण अगोदर असं व्हिज्युअलाइज केलं किंवा ठरवलं तर ते आपण आज शिकणार आहोत. तुम्ही आज एक्साइटेड आहात शिकण्यासाठी नवीन काही? येस. येस येस येस. तो आपल्याला एक्साइटेड राहिलं तेवढं आपण युनिव्हर्सलला आपल्याला बघतं की वाव, हे घ्यायला तयार आहे, मग आपण पण काहीतरी द्यायला तयार आहे ना. रिसिव्ह एनर्जी, रिसिव्ह मोड मध्ये वाव, आपली एनर्जी वाव नेहमी असलं पाहिजे. आणि काही काही शब्द असे दिवसभरात आहे ना, एकदम छान छान शब्द वापरायचे बोलण्यामध्ये, जसं वाव, ग्रेट. तुम्हाला माहिती आहे शब्दांमध्ये ताकद आहे, सगळ्यांना माहिती आहे ना शब्दामध्ये ताकद आहे. एखाद्यांना जर काही चुकून आपला शब्द बोलला गेला तर किती एखाद्याच्या मनाला हर्ट होतो तो शब्द किंवा लागतो. मग ही जर पॉवर कशामध्ये असेल तर ही वर्ड्स मध्ये. म्हणून आपल्याला वर्ड दिले परमेश्वराने, भाषा आपण तयार केली त्या फिलिंग आपल्या व्यक्त करण्यासाठी. मग इतके आपले वर्ड असेल सुंदर, तर आपण इतरांशी बोलताना किंवा दैनंदिन व्यवहारामध्ये असे जर शब्द आपण वापरले, वाव, ग्रेट. छोट्या मुलांनी जरी आपलं काही केलं, हे दाखवलं त्याला, म्हणजे वाव काय छान आहे, किती फंटास्टिक आहे, वाव. मग आपण जे आता डेली अफर्मेशन करतोय किंवा ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस करतोय, तेव्हा स्वतःला असे शब्द वापरायचे आपण डेली याच्यात. वाव, फंटास्टिक, वाव काय माझी एनर्जी, काय मी सुंदर दिसते, किती छान, थँक्यू, थँक्यू परमेश्वर, आजचा दिवस दिलाय, किती छान दिवस आहे आजचा, वाव काय एनर्जी आजची, वाव माझी, वाव आय एम ग्रेट. असे स्वतःला शब्द वापरायचे आपण स्वतःला. आपले जे आपल्याला असं वाटतंय पॉझिटिव्ह शब्द, तर तेवढे इन्व्हॉल्व करायचे आपल्या अफर्मेशन मध्ये. सकाळी उठल्यानंतर ग्रेट, वाव काय माझी बॉडी आहे, किती सुंदर परमेश्वर दिली, किती निरोगी शरीर आहे, वाव थँक्यू, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू परमेश्वरा, थँक्यू भगवंता आजचा दिवस देण्यासाठी. वाव मी खूप फंटास्टिक आहे, मी खूप एनर्जेटिक आहे, मी खूप सुंदर आहे भगवंता, मी निरोगी आहे, धन्यवाद धन्यवाद. वाव माझे फ्रेंड सर्कल किती छान आहे सगळे, किती सुंदर असा फ्रेंड सर्कल मला मिळालाय, थँक्यू थँक्यू परमेश्वरा. माझे नातेवाईक किती छान आहे सगळे, वाव सगळे नातेवाईक किती मस्त आहे. मला खूप सगळेजण विचारतात आणि खूप सगळे प्रेम करणारी फॅमिली आहे माझ्यावर. वाव आय एम सो ग्रेटफुल, आय एम सो थँक्सफुल. काय नशीबवान आहे, किती परमेश्वरा, मी ना काय केलं असेल एवढे चांगले कर्म की जे मला इतकी सुंदर लाईफ दिली आहे. एवढं छान घर आहे राहण्यासाठी, एवढी फॅमिली आहे, इतके आई वडील छान दिले, भाऊ बहिणी, मित्र, शाळा, कॉलेज, इतकं सगळं आहे भगवंता. थँक्यू थँक्यू सो मच. कधी इतक्या सगळ्या गोष्टींसाठी मला थँक्यू बोलण्यासाठी, ग्रॅटिट्यूड करण्यासाठी माहित नव्हतं, वेळ नाही मिळाला. पण आज मी शिकते भगवंता, आज मी परमेश्वरा ग्रॅटिट्यूड करणं शिकते आहे, मी कृतज्ञता शिकत आहे. त्याच्यामुळे मला कृतज्ञता माझ्याकडनं करून घे, मला शिकव की कृतज्ञता कशी करायची, कृतज्ञ राहायचंय. ऍटिट्यूड वरून मला ग्रॅटिट्यूड कडे जायचंय. येस, माझा नेहमी जो आहे तो माझा, मी स्वतःला नेहमीच ग्रेटफुल मानते प्रत्येक गोष्टीसाठी. या ब्रह्मांडाच्या प्रत्येक गोष्टीसाठी मी ग्रेटफुल आहे. वाव मला इतकी सुंदर हवा मिळते, छान कूल डाऊन हवा, जी मला माझ्या अवतीभोवती दिवसभर खेळती आणि मला स्वस्त आणि खूप छान एनर्जेटिक देते. वाव धरती माता, थँक्यू. या धरती माताने अन्न दिलंय, जेव्हापासून जन्माला तेव्हा मला कसलंही खाण्यापिण्याची कमतरता नाही. मला घर मिळालंय, पैसा मिळालाय, जे काही लागणारे वस्तू मला ह्या धरती माताकडून मिळाल्या. थँक्यू थँक्यू धरती माता. नंतर आपण थँक्यू म्हणायचं सूर्य म्हणजे अग्निदेवताला. तर सूर्य देवता खूप खूप धन्यवाद, थँक्यू. जे काही खाते ते मला तू बनवण्यास मदत करतो, माझे शरीर ऊर्जावन, ते पचवण्यासाठी माझ्या पोटामध्ये अग्नी म्हणून स्थापित आहे. थँक्यू थँक्यू अग्निदेवता, मला दररोज तू मदत करण्यासाठी, मला निरोगी राहण्यासाठी. थँक्यू सो मच. नंतर हे ब्रह्मांड, थँक्यू ब्रह्मांड,
जे युनिव्हर्सल आहे, स्पेस ज्याला म्हणतो, माझ्याकडे कधीही स्पेसला कमी नाही. भरपूर माझ्या घरात जागा आहे, भरपूर ठिकाणी मला बसायला जागा आहे, मला एक्सरसाइजला जागा आहे. वाव, माझ्यासाठी फिरण्यासाठी आहे, डोंगर, गार्डन, सगळ्या गोष्टी अवेलेबल आहे. थँक्यू, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू सो मच. सगळ्या गोष्टी माझ्यासाठी अवेलेबल आहे. युनिव्हर्सल माझ्यासाठी तू काम करत आहे. थँक्यू, आय एम सो ग्रेटफुल. सगळ्या काही गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होत आहे. माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्व ब्रह्मांड काम करत आहे. थँक्यू. माझे स्वप्न मला खुश ठेवण्यासाठी सगळं ब्रह्मांड काम करत आहे. थँक्यू, थँक्यू. थँक्यू माझ्या गुरूंना, ज्यांनी मला शिकवलंय. प्रत्येक क्षेत्रामध्ये मला जे गुरु मिळेल त्या सर्व गुरूंना माझा नमस्कार आणि थँक्यू. मनापासून, हृदयापासून मी त्यांना थँक्यू करते. नंतर मी थँक्यू करते माझ्या आई वडिलांना, ज्यांनी मला जन्म दिला, घडवलं, पालन पोषण केलं. त्या माझ्या आई वडिलांसाठी खूप खूप धन्यवाद. आय एम सो ग्रेटफुल. मला इतके छान आई वडील मिळाले, ज्यांनी मला गुरु बनवून किंवा माझे माता पिता बनवून लाड पुरवले. सर्व काही मला माझ्यासाठी केले. मला चांगली शाळा, कॉलेज, मला पाहिजे बेस्ट ऑफ बेस्ट कपडे, सगळ्या गोष्टी मला पाहिजे त्या वेळेला तितक्या दिल्या त्यांनी मला. त्यासाठी मी खूप आभारी. थँक्यू. मी सगळ्या नातेवाईकांचे पण आभारी. काका, मामा, मावशी, सगळ्यांनी लाड पुरवले, सगळ्यांनी काही काही घेतलं, सगळ्यांसोबत खूप मजा केली. मावस भाऊ असतील, बहिणी असतील, सगळ्यांसोबत खूप सुट्ट्यांमध्ये सगळं एन्जॉय केलं. थँक्यू, थँक्यू युनिव्हर्स. माझ्या फॅमिलीसाठी, नवऱ्यासाठी, मुलांसाठी खूप ग्रेटफुल आहे. तर सुंदर मला आई होण्याचं सौभाग्य मिळालं, मला एवढा छान नवरा मिळाला, त्यासाठी मी खूप आभारी. जे मला खूप समजून घेतं, खूप प्रेम करणारी अशी फॅमिली, त्यासाठी खूप धन्यवाद. कशाची कमतरता नाही भगवंता. थँक्यू सो मच. जे पण आता तू इथून पुढे देत राहील त्यासाठी पण आभारी आहे. जो काही पैसा माझ्याकडे आहे त्याच्यासाठी मी आभारी आहे. जो काही येणार आहे त्याच्यासाठी आभारी आहे. ज्या पैशाचा उपभोग घेतला त्याच्यासाठी पण आभारी. थँक्यू, थँक्यू सो मच. आतापर्यंत मिळालेल्या सर्व पैशांसाठी मी खूप ग्रेटफुल आहे. थँक्यू लक्ष्मी माता, थँक्यू. अशी सदैव माझ्यासोबत राहा. थँक्यू, थँक्यू सो मच. येस. मॅजिक डस्ट, तुम्हाला पण मॅजिक डस्ट. थँक्यू, थँक्यू सगळ्यांना मॅजिक डस्ट. येस, थँक्यू सो मच. चलो सुरुवात करूया आज आपल्या आजच्या सेशनची. आज आपल्याला मॅग्निफिकेशन आउटकम लावायचं आहे आणि आजपासून आपल्याला त्याची प्रॅक्टिस पण करायची. येस. तर रोजच्या रोज आपण त्याचा परिणाम पण बघायचा आपल्याला. येस. आपल्या कॉलसाठी आपण प्रॅक्टिस करूया. काही आपल्या कॉलसाठी मॅग्निफिकेशन आउटकम सुरुवातीला कसं आहे आपण शिकूया. आता बघा, आपण जसंही एखाद्या अंधाराच्या खोलीत राहतो आणि आपण म्हणतो की प्रकाश यायला पाहिजे, यायला पाहिजे, पण काय, जोपर्यंत आपण दरवाजा उघडणार नाही किंवा त्याच्या बाहेर पडणार नाही तर आपल्याला कळणार नाही की बाहेर काय वातावरण आहे, कसा उजेड आहे, किती मस्त सूर्याची किरण आलेली. हे सगळं मॅजिक ऑलरेडी आहे. किंवा एखाद्या, आपण असं म्हणू शकतो की एखाद्या महलात ते मॅजिक कोडलेलं आपण जोपर्यंत आत जात नाही तोपर्यंत असं त्या चित्रात दिसतंय की दरवाजा जसाही उघडतोय, म्हणजे जेव्हा आपल्याला एखादा खूप प्रॉब्लेम मध्ये असतो, काहीतरी चालू असतो, आपल्याला एखाद्या आशेची किरण येते आणि काहीतरी आपल्याला कोणतरी सांगतं की तू हे करून बघ, है ना, की ते करून बघ. म्हणजे आपण ते करतो आणि आपल्याला त्याचा फायदा होत असतो. म्हणजे याला काय म्हणतात, असा भव्य दिव्य परिणाम किंवा काहीतरी आपल्या बाबतीमध्ये चांगला परिणाम व्हायला लागतो. मग आपण इथपर्यंत आलोय, मॅजिक शिकतोय, खरंच आपण आपल्या लाईफ मध्ये खूप छानच एक परिवर्तन आहे. येस. आज आपला 21वा दिवस. बेहतरीन परिणाम, मराठीमध्ये तुम्ही म्हणू शकता, लिहू शकता भव्य दिव्य परिणाम. इंग्लिशमध्ये म्हणतात मॅग्निफिशंट आउटकम. येस. म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीबद्दल आधीच त्या गोष्टीचा चांगला विचार करायचा है. आप भोजन से पहले ईश्वर के प्रति कृतज्ञ होते हैं, अच्छी बात है, लेकिन संगीत समारोह ओपरा से पहले भी ऐसा करता हूँ, नाटक और मुखनीय से पहले भी कृतज्ञ होता हूँ, कोई पुस्तक खोलने से पहले भी कृतज्ञ, स्ट्रेचिंग, पेंटिंग, टेसिंग, बॉक्सिंग, टहलने, खेलने के लिए, नाचने के लिए ईश्वर के प्रति कृतज्ञता होतो. असं इसमें कलम के डुबाने से पहिले भी. म्हणजे हे जे लेखक आहे हे काय म्हणतात की मी प्रत्येक गोष्ट करायच्या अगोदर ना त्याच्यासाठी कृतज्ञ होतो. त्याच्यासाठी आधीच मी ते एक भव्य दिव्य परिणाम, म्हणजे ते मॅग्निफिकेशन आउटकम सारखं, ते आधीच त्यांना पेंटिंग करायची असेल, लिहायचं असेल, रायटिंग, म्हणजे अक्षरशः पेन उचलायच्या आधीच मी ग्रेटफुल फील करतो प्रत्येक गोष्टीला आणि त्याच्यासाठी ती गोष्ट फील करतो की वाव. मग प्रत्येक गोष्ट आपण, काही लोक शिकवलं आपलं लहानपणी की आपल्याला भोजन खाण्याचे, तर मग प्रत्येक गोष्टी, कुणाच्या लग्नाला चाललोय, कार्यक्रमात चाललोय, त्यासाठी पण कृतज्ञतेच्या भावनेनेच ती गोष्ट ते करतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. हम चाहे जो भी करें, अपने हर काम के लिए हमें अच्छा परिणाम ही चाहते हैं. म्हणजे आपल्याला काही काम करायचं पण आपल्याला त्याचा जो एंड रिझल्ट आहे तो काय पाहिजे असतो, आपल्याला
चांगला पाहिजे असतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला फिरायला जायचंय, कुठेतरी बाहेर जायचंय किंवा आपल्याला सगळं आपल्या मनासारखं पाहिजे, आपली गाडी चांगली भेटली पाहिजे, आपल्याला हॉटेल चांगलं, म्हणजे शेवटी काय आहे की त्याचा परिणाम आपल्याला हॅपी असला पाहिजे, म्हणजे ना आपला हॅपी एंडिंग, मग आपल्याला जो पाहिजे आउटकम तो चांगला पाहिजे असतो. मनचाहा परिणाम सुनिश्चित करने के लिए लेखक गिलबर्ट कीथ चेरटन ने कोई काम करने से पहले धन्यवाद देकर कृतज्ञता का जादू का इस्तेमाल किया. म्हणजे ह्या लेखकाने काय केलंय, अगोदरच त्या गोष्टीविषयी, म्हणजे ते पुढचंच एखादी गोष्ट आहे, एखादी पार्टी दिली व्हायची ती गोष्ट पूर्ण, पण त्या गोष्टीला कम्प्लेशन झाल्याबद्दल अगोदरच त्यांना ती धन्यवाद द्यायची त्यांनी कला शिकलेली आहे. आपके जीवन में ऐसे समय रहे होंगे जब आपने सोचा होगा काश यह अच्छी तरह हो जाए, काश इसका परिणाम अच्छा आ जाए, मुझे किस्मत के सहारे जरूरत थी, अभी विचार की स्थिति अच्छे परिणाम की आशा कर रहे, लेकिन संयोग किस्मत से अच्छी नहीं होती, सृष्टि के नियम हमेशा गणितीय रूप से कार्य करते, यह एक ऐसी बात है जिसके आप भरोसे कर सकते हैं. म्हणजे आपण याच्या अगोदर आहे ना, की आपण काहीतरी असं नाही का टेन्शन घेतो एखाद्या गोष्टीबद्दल आणि विचार करतो की चला ते गोष्ट आपल्याला पाहिजे, चांगली पाहिजे नाही का, चांगल्या परिणाम पाहिजे, किंवा अगोदरच घाबरतो काश हे ना मला पटकन गाडी भेटली पाहिजे, किंवा काहीतरी वेळेस खूप आपण याच्यामध्ये असतो, टेन्शन मध्ये असतो, हे आपल्या मनासारखं झालं पाहिजे, कधी कधी आपल्या विपरीत पण होतं नाही का. आणि मग मी म्हणतो हा मी तर विचार केलाच होता हे असंच होणार आहे, हा तुम्हाला लेटच होणार आहे, मी विचारच केला होता, आपण परत ते बोलूनही दाखवतो कधी कधी, होती नाही एखादी सिच्युएशन, मी तर माहीतच होतं हा फेलच होणार आहे, मी तर ठरवलंच होतं, म्हणजे ते पण आपण परत बोलून दाखवलं की हे मीच ठरवलं आणि मीच केलं. कोई पायलट आशा नहीं करता था कि उसकी उड़ान के दौरान भौतिक नियम काम करते रहेंगे, क्योंकि वह जानता था भौतिकी नियम कभी सफल नहीं होंगे. आप दिन भर में यह आशा करते हैं कि गुरुत्वाकर्षण का नियम आपको जमीन पर बनाए रखेगा ताकि अंतरिक्ष में तैरने लगेंगे. आप जानते यह संयोग सक्रिय नहीं है, गुरुत्वाकर्षण का नियम कभी असफल नाही हो. आपला जी ग्रॅव्हिटी आहे ती ग्रॅव्हिटी काय आहे आपल्याला माहिती आहे की आपल्याला वरतून कोणी ढकललं तर आपण खाली जाणार आहे, हा नियमच आहे ना. मग एक पायलटला माहिती की त्याच्या विरुद्ध जे विमान उडतंय ते काय फोर्सने आहे, त्याला काय लॉ आहे, तो पण ग्रॅव्हिटीला धरूनच चालतोय, म्हणून आपण विमानामध्ये उडतोय. यस, यदि आप चाहते हैं आपके जीवन में हर काम बेहतरीन परिणाम मिले तो आपको उस नियम का इस्तेमाल करना होगा जो परिणामों को नियंत्रित करता है. यह नियम आकर्षण का नियम है. इसका अर्थ है अपने बेहतरीन परिणाम को आकर्षित करने के लिए आपके विचारों को भावनाओं को इस्तेमाल करना होगा. इसका एक आसान तरीका है बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ होना. मग आता आपल्याला आपल्या प्रत्येक आपण काम करतोय, छोटं बर्थडे पार्टी द्यायची असेल, कुठं काही करायचं असेल, जायचं असेल, तर आपल्याला आपलं काम जे आहे, जे काही करणार त्याच्यामध्ये आपल्याला की एक परिणाम पाहिजे, चांगला आउटकम आलेला पाहिजे, त्यासाठी एक लॉ आहे. आणि तो लॉ जो आहे तो सर्वत्र हाच काम करतो, जसं ग्रॅव्हिटी आहे तसाच तो लॉ आहे. तर मग त्याच्या पाठीमागे जो लॉ काम करतोय की त्या गोष्टीसाठी कृतज्ञता व्यक्त करणे आणि त्या गोष्टीसाठी थँक्सफुल व्यक्त करणे. येस, मग आपल्याला कृतज्ञ होणं, छोट्या छोट्या गोष्टीला आपण ते ट्राय करू शकतो, म्हणजे एखादी गोष्ट शोधतोय, आपल्याला एखादं शॉप शोधायचंय किंवा एखादी आपली साडीची दुकान पाहिजे, चांगलं ड्रेसचं दुकान पाहिजे, आपल्याला सापडत नाही, त्यासाठी आपण मॅग्निफिकेशन आउटकम अगोदर आपल्याला लावू शकतो की मला ऑलरेडी मिळाले आणि बघा ते ट्राय करू, मिळतं पण आपल्याला तसं. बेहतरीन परिणाम अभ्यास यह वह काम करने से पहले कृतज्ञ होने के बारे में जिससे आप अच्छे परिणाम के लिए आप ऑफिस की मीटिंग, नौकरी, इंटरव्यू, परीक्षा, मैच, फोन कॉल, मित्र से मुलाकात, सास से मिलने से बेहतरीन परिणाम कृतज्ञ हो सकते हैं. आपके अपनी व्यायाम दिनचर्या, आपके पालतू जानवर को, पशु को, चिकित्सक अपॉइंटमेंट के लिए, चिकित्सा के लिए, डेंटल चेकअप के लिए बेहतरीन परिणाम हो सकते. म्हणजे आपण हे कुठं पण अप्लाय करू शकतो. किंवा आपली छोटी मीटिंग असेल, आपल्याला काही आपली मॅच आहे, क्रिकेटची मॅच आहे मुलांची, किंवा व्यायाम म्हणजे आपल्याला करायचा आहे डेलीच्या कामामध्ये, माझं हे पूर्ण झालेलं आहे, व्यवस्थित अडथळा नाही झालेला आहे, किंवा जे काही आहे आपलं प्राण्यांचं हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आपल्या, किंवा आपल्या डेंटल चेकअपला जायचं, मग मला डॉक्टर छान मिळालेला आहे, मला तिथं पटकन माझा नंबर खूप पटकन आलेला आहे. आपण त्याच्यासाठी ते अगोदर तिथलं सगळं डिझाईन आहे ना आपल्या माइंडमध्ये बघून घेऊ शकतो आणि त्याला म्हणू शकतो की थँक्यू मैं ह्या भव्य दिव्य परिणामासाठी त्याला अगोदरच आपण थँक्सफुल करू शकतो. जब कोई इलेक्ट्रिशियन, प्लम्बर या अन्य काम करने वाला आपके घर में किसी समस्या
ठीक कर रहा हो तो आप बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ हो सकते। आप किसी पारंपरिक सैर के प्रति कृतज्ञ हो सकते। अपने बच्चों का व्यवहार, संबंध, बातचीत, जीवन साथी के लिए साथ खोलकर बात करने के लिए आप आगामी खरीदारी बेहतरीन परिणाम कृतज्ञ हो सकते। जिससे जन्मदिन का तोहफा, सगाई, अंगूठी, सेलफोन, नया गालीचा, पर्दे चुनने के लिए बेहतर परिणाम हो सकते। रेस्टोरेंट रिजर्वेशन, कार्यक्रम संबंधी सीट मिलने के परिणाम कृतज्ञ हो सकते। आप अपनी डाक में ईमेल, सालाना टॅक्स फ्री रिफंड बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ। मग आपण याला हे कशाला पण लावू शकतो मॅग्निफिशंट। खूप आपले काम असतात ना, घरी प्लंबर येणार आहे किंवा आपल्याला कुठेतरी मुलांचं काहीतरी काम आहे किंवा मुलगा आपल्याशी छान गप्पा मारल्या पाहिजे, हसबंडने आपल्याशी चांगलं बोललं पाहिजे की असं झालं. पण कधी कधी आपण आहे ना मनातच डिझाईन, माझा बर्थडे आहे ना आज, काही कोणी काही करतं की नाही माहित नाही, विश करतं की नाही माहित नाही, केक आणतं की आपण आधीच ते त्याच्याबद्दल निगेटिव्ह विचार करतो आणि मग आपल्याला पाहिजे तसं होत नाही. पण आपला बर्थडे आहे तर आपण त्याला डिझाईन करू शकतो, संध्याकाळी अशी पार्टी आहे, मला हे असे विश करताय किंवा माझ्यासाठी हे गिफ्ट मिळालेलं जे आहे त्यासाठी आपण आधीच थँक्सफुल राहू शकतो. एखादा फोन घ्यायचा आहे तुम्हाला, की तुम्हाला कळत नाही कुठला फोन घ्यायचा, कसा घ्यायचा, की तुमच्यासाठी मग तुम्ही सांगू शकता युनिव्हर्सलला, राईट मला जसा फोन आहे, माझी जशी गरज आहे, माझा यूज तसा आहे, तसा फोन माझ्या माझ्या बजेटमध्ये माझ्या समोर आलेला आहे, मला मिळालेलं, थँक्यू. मग ते कुठून तरी तुम्हाला त्याची आयडिया किंवा काहीतरी सगळ्या गोष्टी आहे. मग रेस्टॉरंटमध्ये जातो आपण, कधी आपल्याला पाहिजे तसं टेबल किंवा साईडला. आम्ही मागच्या वेळेस आता एका रेस्टॉरंटमध्ये गेलो, संडे असल्यामुळे खूप गर्दी, आणि काही असलं की एखादा संडे हॉलिडे असले गर्दी असते. मग तिथं मी टेबल एकही खाली नव्हता. 5-10 मिनिटात मी तिथे लावला, की मला जो आम्ही जे कॉर्नरच्या साईडने किंवा आपण जे बाहेरच्या साईडने बसतो अगोदर जाताना, की मला हा टेबल मिळालेला आहे आणि खूप छान सर्व्हिस, आणि वेटर पण आपलं पटकन ऑर्डर घेत आहे, पटकन आपल्याकडे अटेंडन्स देत आहे, हे थँक्यू, मॅग्निफिशंट आउटकम. गाडीतच असं म्हणत गेले. मग तिथं गेल्यानंतर की गर्दी वगैरे सगळे होती, बाकीचे लोक किती वेळापर्यंत थांबले होते, पण आम्ही 1-2 मिनिटामध्ये म्हणजे लगेच तो म्हटलं, की वेटर म्हटला की आप इधर रुको दीदी, आपको 1-2 मिनिट में खाली कर. म्हणजे तो खाली त्यांचं फक्त बिलिंग बाकी, त्यांनी इतकं पटकन ते आमच्यासाठी रिझर्व केलं आणि आमच्या अगोदरचे लोक तिथे होते. मग आपण ते हे मॅग्निफिकेशन आउटकम ट्राय करू शकतो. किंवा छोट्या छोट्या गोष्टीसाठी तुम्हाला एखादी साडी घ्यायची, परफेक्ट एखादा टी शर्ट, काही पण घ्यायचंय, की आपल्याला कधी कधी आपण खूप हुडकतो आणि ते पटकन मिळत नाही. मग आपल्याला मिळालेलं आहे की एखादा क्लास शोधायचा आहे, डान्स क्लास शोधायचा आहे, ब्युटी पार्लर आपण नवीन ठिकाणी शोधायचं आहे, कि मला हे मिळालेलं है, छान। यदि आप बेहतरीन परिणाम लाने के लिए कृतज्ञता का जादुई शक्ति का यकीन करने से आप मदद मिल सकती है, तो आपको हवा में अपनी उंगलियां सकते हैं और कल्पना कर सकते हैं जिस घटना में आप बेहतरीन परिणाम चाहते उस पर जादुई धूल का छिडकाव करें. मग जर तुम्हाला खरंच त्याच्यामध्ये ही शक्ती वापरायची आहे आणि एखादं हे करायचंय, की त्या गोष्टी तुम्ही एकट्या आहात, तुम्ही जस्ट तुमच्या एकदम एनर्जी तुमची फील करून तुमचे हात वगैरे पसरून वाव मॅजिक डस्ट, त्यासाठी मला समजा कामवाली बाई पाहिजे, मी आता कामवाली बाई शोधते आणि ती मला मिळत नाही, पाहिजे तशी पाहिजे, माझ्या वेळेत पाहिजे, त्या पण कंडिशन नाही. मग मी म्हणते वाव थँक्यू, खूप छान, मला कामवाली बाई मिळाली तर माझ्या वेळेसाठी खूप छान झालं. मी खूप स्वच्छ काम करते आणि मी तिला सांगायची गरज नाही, इतकं ती छान वेळेवर येते आहे, नॉनस्टॉप येते आहे, रेग्युलर येणारी आहे, वाव, आणि खूप स्वच्छ ती आहे, स्वतः आहे, क्लीननेस आहे. थँक्यू 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 मॅग्निफिशंट आउटकम. तर मला आता ते जे पाहिजे मी त्याच्यासाठी खूप मॅग्निफिशंट आउटकम दिवसातून 2दा-3दा हे म्हणते. मला कोणीतरी रेफरन्स देईल किंवा माझ्यापर्यंत ती येईल किंवा मला एक असे कोणतरी पटकन भेटून जाईल की जे मला पाहिजे तशी बाई मिळेल. बेहतरीन परिणामों के लिए कृतज्ञता का इस्तेमाल करने का एक एक समय तब होता है जब आप कुछ साथ कुछ प्रात्यक्षिक हो जाता है। ऐसे हम प्राय निष्कर्ष और खुद में पड़ते हैं और तुरंत सोचने लगते हैं की कहीं कुछ गलत न है. म्हणजे आपण कधी असं काही करायचं ना, आपल्याला मनातच असं डाऊट येतो, म्हणजे आपणच तिथं एनर्जी करतो. मग आता आपल्याला काही प्लॅनिंग करायचे, सगळे हॉलिडे जायचे, कुठेतरी फिरायला जायचं, आपण कुठं करतो, नाही नाही मग महाबळेश्वर, नाही नाही मग तिथं आता पाऊस असेल का, असा असेल का, तिथं तसा असेल का. मग त्या गोष्टी आपण ज्या आपल्याला नाही पाहिजे त्याच्यावरती एनर्जी आपण वेस्ट करत असतो. मग आपल्याला नाही पाहिजे ते विचार करायचाच नाही. आपल्याला काय पाहिजे तुम्हाला तिथं, तुम्ही कसे फोटो काढणार आहे, तुम्ही कशी तुमचं कपडे घालणार आहे, ते सगळं तुम्हाला त्यासाठी मॅग्निफिकेशन आउटकम लावायचं आहे. मग अपन क्या विचार करते का नहीं कहीं गलत तो नहीं होना। मिसाल के तौर पर ऑफिस पहुंचने के बताया जाता है कि बॉस अपने तुरंत मिलना चाहिए, निष्कर्ष के तौर पर कूदना और यह सोचना कुछ गड़बड़ बहुत बड़ी समस्या है। आकर्षण का नियम कहता है आप सोचते और महसूस करते हैं उसे अपनी ओर आकर्षित करेंगे, इसलिए निष्कर्ष कूदने और खुद को मुश्किल में बनाए के बजाय बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ होकर जादुई होने से अवसर
इस्तेमाल करते. म्हणजे हा जो आकर्षणाचा नियम आहे, आपल्याला जे पाहिजे, आपल्याला जे नाही पाहिजे त्याच्यावर आपली एनर्जी नाही लावायची. आपल्याला जे पाहिजे, मग आपण काय होतो, काही गडबड तर नाही होणार ना, मला लेट तर नाही होणार ना. मग सिक्रेट मूव्हीमध्ये एक दाखवलेलं आहे, सीन दाखवलाय. ते गाडीत ऑफिसमध्ये जातात, म्हणतो मुझे मैं लेट नहीं होना चाहता, मैं लेट नहीं होना चाहता, मैं लेट नहीं होना चाहता. मग गाडी जोरात चालवतो, मग काहीतरी फाईन लागतं, मग पोलीस मैं लेट नहीं होना चाहता, मैं लेट. अरे लेट नाही होना चाहता हे वाक्याच्या ऐवजी मी वेळेवर पोहोचायचंय, मला मी त्या वेळेवर मीटिंगला पोहोचलोय. मग आपण विचार काय करणार, नाही नाही उशीर नाही झाला पाहिजे, उशीर नाही झाला पाहिजे, पण चल मुलाला पटकन बस येऊन जाईल. आपण वेळेत जातो ते आपण ते करा, थँक्यू मला वेळेवर बस मिळाली, तेच विचार करायला पाहिजे आपण. तर मग आपल्याला जे नाही पाहिजे तर आपल्याला त्याचीच भीतीने आपण तोच विचार करतो, आणि आपल्या बाबतीत बऱ्याच वेळा तसं झालेलं पण असतं. जसं आपण जर त्या ती घटना आठवते आपल्याला तर कळलं. यदि आप ऑफिस जाते हो तो समय ट्रेन चुनते जाते, आपके कोई प्लेटफॉर्म चुनते जाते, यह अनपेक्षित कारण आपका देर से जाती है, यह बुरा सोचने के बजाय बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ बने, ताकि आप बेहतरीन परिणाम पाने के लिए जादू सक्रिय करें. मग आता आपल्याला काही पण पाहिजे, एखादी ट्रेन शोधायची आहे, काही आपल्याला कुठे जायचंय ट्रॅव्हलिंग, तर तिथं आपण ऑलरेडीच त्याला मॅग्निफिशंट आउटकम लावायचे की वाव, हे जादूमय काम करताय. लास्ट महिन्यामध्ये आम्ही इकडे गेलो होतो, गुजरात राजस्थानला. तिथं मी अगोदरच विचार केला होता नाही का, जाताना रस्त्याने हे केलं होतं की हे आता बाकीचे तर काही अजून प्रॅक्टिस जास्त करत नाही, हसबंड करतात, पण ते मॅग्निफिकेशन आउटकम किंवा ह्या सगळ्या गोष्टी त्यांना मी बाकीच्या, मी स्वतःमध्येच मनामध्ये की मला खूप छान पाहिजे तशी रूम मिळालेली आहे, मोकळी आहे, प्रशस्त आहे, आणि वेगळे मुलांसाठी पण डबल बेड आहे, बाथरूम वगैरे खूप क्लीन आहे, स्वच्छ आहे एकदम, त्या गोष्टी आहे. थँक्यू, थँक्यू मॅग्निफिकेशन, हे सगळं थँक्यू. तिथल्या वर्कर लोकांना थँक्यू. इतकी सुंदर आणि बजेटमध्ये तशीच रूम, एसी, परत उन्हाळा खूप असतो, गरमी, तशीच रूम, आणि पाहिजे तसं मला जसं स्वच्छ पाहिजे होतं ना तिथं, घाण नाही किंवा असं एनर्जी फील नाही किंवा वास छान, तर तसंच अगदी तिथं खूप छान पैकी रूम मिळाली. परत खाण्यापिण्यासाठी आपल्याला चांगलं चांगलंच हॉटेल पाहिजे असतं, बाहेर गेल्यावर सगळं चांगलं मिळतंय, ते पण आपल्याला जवळच्या जवळ, त्याच्यासाठी पण आपण मॅग्निफिकेशन आउटकम लावू शकतो. यदि अभी आप भावनात्मक आपके अपने बच्चों को सम्मान किसी प्रत्याशित मीटिंग के लिए स्कूल में बुलाया जाता है, यह सोचने के लिए बजाय समस्या बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ रहे. यदि आपको कोई प्रशस्ति फोन कॉल, ईमेल, पत्र मिलता है, आपके दिमाग में यह विचार क्रोधता, क्या पता क्या गलत हो रहा है, तात्काल बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ बने. इसके बाद फोन रिसीव्हर के उठाए और पत्र ईमेल खोले. मग आता आपल्याला कोणाचा कॉल आलाय पटकन, नाही काय, एखाद्याचा कॉल आला तर काय म्हणतो काय, आपण त्यासाठी वाव थँक्यू बोललं, काहीतरी माझ्यासाठी गुड न्यूज आहे, थँक्यू. म्हणजे आपल्याला ते छोटंसं आधी 2 मिनिटं आपल्याला असं हे फोन उचलायच्या अगोदर किंवा काही लेटर, ईमेल असेल तर त्याच्या आधी आपल्याला तो त्याचा माझ्यासाठी चांगलंच आहे आणि ही गोष्ट माझ्यासाठी चांगलीच होणार आहे, थँक्यू, आपण त्याला आधीच विचार करायचा आहे पुढच्या घटनेसाठी. अधिकतर समय आपको अनपेक्षित यानी बेहतरीन परिणाम देखेगा अनुभव होता है, कभी कभार यह पता नहीं चलेगा किसी प्रत्याशित घटना और आपको कैसे लाभ हुआ, लेकिन जब आप बेहतरीन परिणाम मांगते हैं, उसके लिए सचमुच कृतज्ञता महसूस करते हैं, तो आप आकर्षण की गिनती नियम का इस्तेमाल कर रहे हैं. आपको कहीं ना कहीं किस समय बेहतरीन परिणाम की अवश्य मिलेगा, इस बात की पक्की गॅरंटी. म्हणजे आपल्याला जर आपण हे केलं अगोदरच, तर तुम्हाला गॅरंटी आहे की माहिती आहे आपल्याला की आपल्याला सगळं चांगलंच होणार आहे. कारण आपण ते सगळं आपल्या बाबतीमध्ये चांगलंच विचार करतोय किंवा समोरच्या बाबतीमध्ये पण आपण चांगलंच आधीच ठरवतोय की वॉव सगळं काही छान होणार आहे. जब आप खुद को यह सोचते हुए पाएंगे जीवन में सहयोग भूमिका आपका किस चीज पर नियंत्रण नहीं है, जब आप खुद को यह आशा कहते हैं पाए कि चीज अच्छी तरह से, तो याद रखें आकर्षण का नियम सहयोग को कोई चीज नहीं होती, आपको वही मिलेगा जो आप सोच रहे महसूस करेंगे. कृतज्ञता आपकी मनचाही बुरे परिणाम का आकर्षित करने से रोकेंगी और यह सुनिश्चित करेंगी आपको मनचाही चीज मिल गई, बेहतरीन परिणाम. मग आता आपल्याला असं वाटतं कोइन्सिडन्स आहे, नाही हे असंच झालं, हे आपल्याला मला मला होणार आहे माझ्यासोबत, मी तिच्याशी किती पण चांगलं केलं, तिने मला नाहीच घरी, म्हणजे तिच्याकडे गेले मी इतक्या दिवसानंतर, तिने मला पाहिजे तसं नाही हे केलं, तर आपण त्या अगोदरच त्या व्यक्तीविषयी ती कुठेतरी निगेटिव्हिटी कधी ना कधी पास्ट मध्ये केली असते. मग आपण त्या गोष्टीला आपल्या मुलांच्या शाळेत बोलवलंय, पॅरेंट्स मिटिंगला बोलवलंय, की आपल्याला सांगतायत की आपण अगोदरच काही गोष्टी डोक्यामध्ये घेतो आणि हा तसंच आहे, क्लास टीचर असेल, मग त्या सगळ्या गोष्टीबद्दल जर आपण ग्रॅटिट्यूड आणि म्हटलं की ना हा जो आउटकम आहे माझ्यासाठी खूप छान आहे, तर मग आपण आपल्या बाबतीमध्ये तसंच घडत राहणार आहे. काही संयोगाने सगळ्या गोष्टी होत नसतात आणि तसं काही नाही. हा जो लॉ आहे
तोच आपण जो म्हणजे आपलं परिणाम, बुरे परिणाम आपण जे फीलिंग केले, आपली फीलिंग कशी ती खूप महत्वाची। जब आपने बेहतरीन परिणामों के लिए कृतज्ञ होते हैं तो आप सृष्टि के नियम का इस्तेमाल कर रहे होते और आशा है संयोग आस्था निश्चितता बदल रहे होते। जब कृतज्ञता आपकी जीवन शैली बन जाती है तो खुद ब खुद काम कृतज्ञ के साथ करने लगते हैं, यह जानते कि कृतज्ञ जादू बेहतरीन परिणाम मिलेगा। आता बघा, आपण अगोदरच त्या नियमाचा जर वापर करतोय प्रत्येक गोष्टीमध्ये, जसं आता कल्पना शेतीचं काम करायचं, तुम्ही अगोदरच आहे आम्ही पेरतोय जे काही खूप छान येणार आहे, याला खूप छान एनर्जी आहे किंवा असं असं आमचं खूप छान येणार आहे, अगोदरच आपण जर भीत राहिलो की काही न काही मग त्याच्या पुढे संकट येतं, कधीतरी पाऊसच येऊन जाईल किंवा कधीतरी काहीतरी नुकसानच होऊन जाईल, ते जर आपण अगोदरच केलं की निश्चिंत झालो त्या गोष्टी, याचा आउटकम खूप छान आलेला आहे आणि ते सगळं घरामध्ये धान्याने भरलेलं आहे, कुठल्याही गोष्टीला आपण ते पुढचा बेहतरीन परिणाम आणि पॉझिटिव्ह थिंकिंग आपण करू शकतो। अगर आप बेहतरीन परिणाम का अभ्यास अक्सर करते हैं तो अपनी आदत में शुमार कर लेते। आता हे नेहमीची जर सवय झाली तर पहिली गोष्ट आहे आपल्या डोक्यामध्ये भीती, त्या गोष्टीबद्दल नाही का आपल्या डोक्यात काय चाललंय, कसं होईल, काय होईल, चिंता, ह्या ज्या फ्रिक्वेन्सी आहे लो फ्रिक्वेन्सी, ह्या कशाला राहणार आहे आपल्याकडे, नाही राहणार आहे। लो फ्रिक्वेन्सी मध्ये आपलं माइंड विचारच नाही करणार आहे। तो आप जीवन में अधिक बेहतरीन परिणाम आकर्षित करेंगे। आप खुद को यदा कदा ऐसी स्थिति में पाएंगे जिसके आप नहीं होना चाहते, खुद को गलत समय गलत जगह नहीं पाएंगे और आपके दिन में कहीं हो जाती आपकी पूरी निश्चितता, यह जानते परिणाम बेहतर, म्हणजे कधी कधी तुम्हाला तिथं नाही म्हणजे हे असेल ना, तुम्हाला गट फिलिंग अगोदरच नको नको तिथे जायला, तर काहीतरी गर्दी येईल, पाऊस येईल, म्हणजे तुम्हाला ती गोष्ट पण होणार नाही तुमच्या सोबत। आता काल परवा सहज बाहेर गेलो आणि पावसाचं खूप वातावरण झालं, घरी कपडे वाळले, मी म्हटलं की मी म्हटलं हे जलदेवता एक 10-15 मिनिटांनी मला घरी जाऊ दे आणि कपडे काढू दे आणि मग नंतर पाऊस म्हणजे कशासाठी पण आपण ते करू शकतो। तर मग मी जोपर्यंत घरी जात नाही तोपर्यंत पाऊस आला नाही, म्हणजे तुम्ही तुमचा परिणाम आपण मग असं भीतीचं नाही नाही आता काय सगळे कपडे ओलेच होऊन जाणार आहे, सगळी मेहनत बेकारच जाणार आहे, परत हे होणार आहे। मग आधीच आपण ती चिंता आणि डरमध्ये तर नाही, भले त्या दिवशी होईल, दुसऱ्या दिवशी होईल, कधीतरी ती गोष्ट तुमच्यासोबत होणार ना, मग तुम्ही तिथं कुठेतरी त्या एरियामध्ये निगेटिव्हिटी तुमच्या बाबतीमध्ये पसरून ठेवतात। आज शुरुआत के 3 अलग-अलग स्थितियाँ चुने जिसमें आप बेहतरीन परिणाम चाहते हैं। 3 चीजें चुने जीवन में इस वक्त आपके लिए बेहतरीन, जैसे नौकरी है, इंटरव्यू है, लोन का आवेदन है, परीक्षा, डॉक्टर अपॉइंटमेंट है। 3 चीजें चुनकर शुरू कर सकते हैं। तर आपल्याला काय करायचं, 3 गोष्टी घ्यायच्या ज्या आपल्याला करायच्या आहे सध्या। तुम्हाला 3 गोष्टी पाहिजे। मग ते काहीही असू शकतं ना, तुमच्या नोकरीबद्दल किंवा घरातले कोणी कोणाशी बोलत नाही किंवा काही हे असेल, त्यासाठी आपण मॅग्निफिकेशन आउटकम लावू शकतो। जो आम तौर पर आपके लिए नीरस गतिविधियां होती है, क्योंकि जब उन गतियों में जादू होगा, आपके सचमुच विश्वास किया जाएगा, बेहतरीन परिणाम आकर्षित कर लिया। मिसाल के तौर पर आप ऑफिस कार चलाते जाने के इस करने के, बैंक पोस्ट ऑफिस में जाने से, बच्चों का स्कूल लाने से, बिलकुल भुगतान करने से, डाक निकालने तक काम करतो। म्हणजे तुम्ही मग छोट्या-छोट्या गोष्टी काही आणि अशा गोष्टी आपल्याला ज्या चांगल्याच गोष्टी आपल्याकडे आकर्षण होतात, म्हणजे आपण कधी विचार पण नाही केला तर डायरेक्ट सरप्राइजिंगली त्या गोष्टी आपल्या समोर येतील. कारण आपण चांगली एनर्जी देतोय, चांगलं बोलतोय, चांगलं स्वतःबद्दल ऑलरेडी ती गोष्ट आलेलीच नाही त्यासाठी थँक यू म्हणतोय। मग युनिव्हर्सल काय करतं, आपल्याला पाहिजे त्या गोष्टीच आपल्या समोर आणतं, की आपल्याला नाही पाहिजे तर त्या, जसं आता YouTube काय करतं, आपल्याला जे पाहिजे तसे व्हिडिओ आहे, आपण ज्या फ्रिक्वेन्सीचे बघतोय ते आपल्याला पाठवत असतं। Google सर्च पण तसंच करतं ना। Facebookवर पण गेलो की आपली जशी टाइप ऑफ आहे तशाच आपल्याला पोस्ट येत असतात। म्हणजे आपण जर पॉझिटिव्ह बघत असेल तर त्याच टाइपचे म्हणजे Facebook आणि YouTube काय करतात, तुमचं माइंडसेट तुमचं त्यांनी हे केलं असतं, म्हणजे बघितलं असतं हे कुठल्या टाइपचे, मग आपला जो व्हिडिओ असतो आपला तर त्या कुठल्या टाइपला पाठवायचं तेही त्याला माहिती आहे, है ना? मग तुम्ही कॉमेडी सारखं बघत असाल एखादे नाही का, आता शॉर्ट बघता आजकाल रील आहे कॉमेडी, तर जे तुम्ही 30 सेकंदाच्या वर बघितले ते तुम्हाला रिपिटेशन मध्ये येतात। हे काय येतं रिपीट रिपीट तुमच्या समोर, कारण तुमचं सबकॉन्शियस माइंड त्यांनी केलं, हॅक केलं की हां, याला कशी आवड आहे। मग आपल्याला माहिती आहे की आपल्या घरामध्ये मुलांना कशा प्रकारची भाजी आवडती, कशी मिस्टरांना आवडते, आपण तशाच प्रकारची करतो ना। एखाद्या वेळेस त्यांची नाही आवड, एखाद्याला नाही चालत, तर कारलं नाही चालत, आपण आपल्याला माहिती की आपल्या मुलालाही चालत नाही, आपण देतही नाही आणि बळजबरी करतही नाही, रे बाबा याला आवडत नाही आपण देत नाही। मग सेम आपल्या बाबतीमध्ये आपण ते माइंडमध्ये हे नाही करायचं की आपल्याला की तो बेहतरीन परिणाम म्हणजे आपल्यासाठी ती गोष्ट झालेली आहे, असं आपण म्हणायचंय किंवा आपण ते लिहू पण शकतो त्या बाबतीमध्ये।
इस जादुई अभ्यास में दूसरे कदम के लिए आप होने वाली प्रात्यक्षिक चीजों के लिए चुने जा रहे, उसमें बेहतरीन परिणाम मिलने के लिए इस्तेमाल आपका अभ्यास 3 कॉल करने के लिए इस्तेमाल पत्र खोलने के लिए पहिले प्रात्यक्षिक यात्रा में कोई प्रात्यक्षिक काम करने से पहिले कर रहे. म्हणजे काही पण गोष्ट तुमचं जर आधी करायचंय किंवा एखादं कॉम्पिटिशन असेल मुलाचं. मी आता परवा एक त्या क्लास होता ना त्याच्यामध्ये एक ऐकलं होतं की त्या लेडीजच्या मुलाचं हे होतं चेस कॉम्पिटिशन होती आणि तिने काय केलं चेस कॉम्पिटिशन मध्ये स्वतःचं सगळं फोन बिन साईडला म्हणजे त्याच्यासाठी बघा ना किती तिला शिद्दत द्यावी लागली. म्हणजे काही आपण काय करतो 2-3 वेळेस करतो आणि ठीक आहे होईल. पण कधी कधी तुम्हाला ती गोष्ट पाहिजेच आहे किंवा तुमच्या फेवर मध्येच तुम्हाला झालेली पाहिजे. तर तिने ते अक्षरशः जोपर्यंत तो मुलगा घरातून गेला, बाहेर गेला, तिने सगळं घराला सांगितलं, मिस्टरांना सांगितलं की मला आता फोन करू नका, डिस्टर्ब करू नका. फोन सायलेंट केला आणि तिने इतकं मॅग्निफिशंट आउटकमची प्रॅक्टिस केली की मुलाचा फोटो घेतला, ट्रॉफी घेतलेला हातामध्ये, तो कॉम्पिटिशन जिंकलेला आहे ते फील केलं. सारखं त्याच्याबद्दल सगळे ग्रॅटिट्यूड लिहिले, टीचर बद्दल, त्या जागेबद्दल, ते सगळं दिवस करत असली आणि तो मुलगा खरंच म्हणजे त्याच्यामध्ये तिचा म्हणजे इतके त्याच्यापेक्षाही चांगले मुलं होते पण त्याचा नंबर आला. तर मग तुम्ही जर असं मनापासून खूपच त्या गोष्टीला फोर्स पाठवला ना तेवढा की नाही मला ही गोष्ट पाहिजे. मग एखादं ब्युटी कॉम्पिटिशन असू शकतं किंवा काही असू शकतं त्यासाठी. आप इस जादुई अभ्यास की अति नहीं कर सकते क्योंकि आप जितना अधिक अभ्यास करेंगे उतने आमतौर पर जीवन में उतरने के अधिक बेहतर परिणाम मिलेंगे. आप इसका परिणाम करने के लिए इसका अंदाजा हो जाएगा. आप भविष्य में यदि खुद को ऐसी स्थिति में पाएंगे आप किसी परिणाम या सिर्फ आशा कर रहे खुशकिस्मती से जरूरत महसूस कर रहे तो आपको कृतज्ञता जादुई शक्ति और मोड़ सकते हैं जीवन में बेहतरीन परिणाम तय कर सकते हैं. म्हणजे आपल्याला जर असं पाहिजे आपल्या मनासारखं त्यासाठी आपण अगोदरच त्याला डोक्यामध्ये घेऊ शकतो की नाही मला हे मिळालं त्याच्यासाठी ते आजूबाजूचे सगळे लोक आहेत त्या बॅकग्राऊंड मध्ये त्याला आपण थँक्यू म्हणू शकतो. मग आपला जादुई अभ्यास क्रमांक 21 बेहतरीन परिणाम. अपनी नियामतें गिने 10 नियामतें की सूची बनाए लिखे आप क्या कृतज्ञ हो आपकी सूची दोबारा पढ़े और नियामत करने के लिए अंत में कहे धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. नियामत के लिए ज्यादा से ज्यादा कृतज्ञ होणं महसूस म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याला फील करायचंय. फीलिंग महत्वाची आहे. रायटिंग पेक्षा सगळ्यापेक्षा आपली फीलिंग महत्वाची. दिन की शुरुआत में आपके लिए 3 महत्वपूर्ण स्थितियां चुने जिसमें आप बेहतरीन परिणाम चाहते. मग आपल्या कुठल्याही 3 सिच्युएशन तुम्ही घेऊ शकता. काही तुमचा हेल्थ प्रॉब्लेम असेल, काही चॅलेंज असेल किंवा आपल्याला मला हे असं पाहिजे, माझ्या मुलाने अभ्यास चांगला केला पाहिजे फॉर एक्झाम्पल त्यासाठी तुम्ही तो करू शकता. कशासाठी करू शकता. अपनी 3 सूचियों बनाने के लिए हर एक तरह लिखे मानो वह पहले से हो चुकी है. बेहतरीन परिणाम के लिए धन्यवाद. दिन में भर में होने वाली 3 प्रात्यक्षिक घटना को जहां आप बेहतरीन परिणाम के लिए कृतज्ञ हो सकते. हर बार अपनी आंखें बंद कर ले, मन में कहे, महसूस करे की जी गोष्ट आहे ती लिहायची आणि बेहतरीन परिणाम के लिए धन्यवाद. आज रात सोने से पहले अपना जादुई पत्थर हाथ में ले दिन में अच्छी चीजों के लिए धन्यवाद कही. आपलं रात्री जो प्रॅक्टिस आहे ते रॉक प्रॅक्टिस ती आपल्याला कंपल्सरी करायची. इतके सुंदर रिझल्ट येतात या सगळ्या गोष्टीची आपण प्रॅक्टिस करायला लागलो तर आपल्यालाही कळत नाही की काय म्हणजे आपण जिथे इमॅजिन करतो त्याच्यापेक्षा अजून छानच मिळतात. म्हणजे आपल्याला एखादं काही पार्सल घरी आणायचंय हॉटेलमध्ये किंवा काहीतरी शोधायचंय तर आपण ती गोष्ट आपल्याला जे चांगल्यातली चांगली जी गोष्ट आहे ती आपल्या समोर येणार. आपण जर आधीच ट्रायल आणि आधीच आपण विचार केला की नाही नाही हे असंच आहे मला काय मला काही चांगलं भेटतं की नाही किंवा छोटस घ्यायचंय कपडे मग आपण ते घरी आणून पण पस्तावतो. भरपूर वेळेस होतं ना विनाकारणच घेतलं ही साडी विनाकारणच घेतली मग तिथं तर छान वाटत होती लाईट मध्ये मग आता तर काही चांगलेच वाटत नाही. तर मग असं तुम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये कृतज्ञ व्हा. छोट्या छोट्या गोष्टीला अप्लाय करा आणि बघा तुमचे काय त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्ट येतात. येस तर समजलाय आजचा टॉपिक मॅग्निफिशंट आउटकम. येस तर खूप सुंदर टॉपिक आहे आणि याची प्रॅक्टिस जेवढी जेवढी करताल म्हणजे तिथं तुमची अपेक्षा पण नाही तिथं तुम्हाला सरप्राईजिंगली त्याचे रिझल्ट यायला लागेल. म्हणजे तिथं तुम्हाला असं वाटेल की वाव काय किती सुंदर मॅजिक काम करतं. येस तर काही झालं, सर्दी झाली, खोकला झाला किंवा किती पण त्रास झाल्यावर आपल्याला सगळ्यात आधी ना त्या गोष्टीतून बाहेर यायचं असतं आणि त्यावेळी आपण पहिला विचार करतो डॉक्टर असतील ना, आपल्याला भेटतील ना पटकन आणि त्यांच्या एका डोसने तर ठीक होऊन जाईल आपल्याला. बस आज पटकन मला भेटू दे असं आता त्यामुळे आता आपले जे फेवरेट डॉक्टर आहे एखादे आपले फॅमिली डॉक्टर आहे फेवरेट त्यांना आठवण करा सगळेजण.
आपले फॅमिली डॉक्टर, आपल्या रिलेटिव्ह मधले डॉक्टर, आपल्या फ्रेंड सर्कल मध्ये डॉक्टर, ज्यांनी आपल्याला कधी न कधी खूप इमर्जन्सी मदत केली, आपल्याला पटकन लागलं, आपल्या फॅमिली कधी मुलं पडले धडले आणि आपल्याला पटकन डॉक्टर अवेलेबल झाले आणि ती ट्रीटमेंट, इंजेक्शन, गोळ्या मिळाल्या, त्यासाठी आपण थँक्यू 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 सर्व डॉक्टरांसाठी. मॅजिक डस्ट थँक्यू. त्यांचं सर्वांचं खूप भलं हो, चांगलं हो, भगवंत त्यांना चांगली बुद्धी देऊ आणि खूप लोकांचे आजार बरे करू दे, चांगला मार्ग दाखवू दे. थँक्यू. जेवढे पण डॉक्टर आहेत त्यांच्यासाठी मॅजिक डस्ट, मॅजिक डस्ट. खूप छान त्यांची दिवसाची सुरुवात हो, खूप घरात आनंदाचं वातावरण हो. सगळे जे डॉक्टर आहेत ते सगळ्या डॉक्टर आपले जे आहेत ते इतरांना बरं करतायत, त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी मनापासून थँक्यू थँक्यू थँक्यू. येस. अजून जे आता काम करतात, ज्या महिला आहे ना, सगळ्या घरोघरी काम करतात, कामवाल्या बायका आहेत, त्यांच्यामुळे आपण वेळ काढू शकतो, त्यांच्यामुळे आपण बाहेर जाऊ शकतो, छानपैकी आपलं वेळ देऊ शकतो, त्याच्यामुळं काम करणाऱ्या ज्या बाहेर असतील त्याची मदत होती. हा किंवा मुलं पण सांभाळतात, केअरटेकर असतात ना, काय म्हणतात त्याला, आपलं काय म्हणतात त्याला, पाळणाघर, पाळणाघर. हा, त्यामुळे हे पाळणाघर आहे आणि कामवाल्या ज्या लेडीज आहेत, ज्या दुसऱ्या लेडीज साठी मदत करतात आहे ना, दुसऱ्यांचे स्वप्न आपण पूर्ण करण्यासाठी ते मदत करतात. आपले स्वप्न आपण आता पूर्ण करतोय, पण त्यासाठी आपल्याला धुण्यावाली बाई, भांड्यावाली बाई जरी आपल्याकडे नसली, इतरांकडे, तर कुठे कुठे आपण डिपेंड आहे त्याच्यावर. तर त्या सगळ्यांना आपण धन्यवाद करूया. थँक्यू. सण असू द्या, वार असू द्या, तुम्ही आमच्याकडे येतात, आमच्या घरचे सगळं काही काम करतात, कचरा काढतात, उष्ट जे काही असतं साफसफाई करतात. थँक्यू. खूप धन्यवाद. खूप तुम्हाला धन्यवाद. मॅजिक डस्ट. खूप सुखी राहा. खूप सुंदर दिसा. खूप चांगलं स्वादिष्ट भोजन तुम्हाला मिळो. थँक्यू थँक्यू सगळ्यांना. मॅजिक डस्ट सगळे जे काम करणारे आहे, प्रत्येक घरी जे जात आहे त्यांना स्वादिष्ट भोजन मिळो, चांगले कपडे मिळो, चांगल्या नवऱ्याने त्यांच्या सोबत वागो, घरातलं आनंदाचं, मुलांनी त्यांच्यावर खूप प्रेम करो, खूप प्रेम करो. थँक्यू 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 ऑल. ज्या ज्या पण घरात मेळ आहेत त्यांच्या सगळ्यांसाठी मॅजिक डस्ट, मॅजिक डस्ट, मॅजिक. खूप सुखाचं जीवन मिळो, जेवढं कष्ट करताय तेवढं खूप त्यांना आनंद मिळो. थँक्यू थँक्यू थँक्यू. येस.